बघा गाईस, गावची बैलगाडी किती सुंदर नजारा आहे बैलगाडीचा. खूप छान वाटतो. हरियाणा स्पेशल भजी जिलेबी सेंटर. इकडे मिळतात गरम गरम भजी जिलेबी. आता ही पाकामध्ये टाकली ना, ही जिलेबी आता पाकामध्ये टाकणार. झाली जिलेबी रेडी. हाय गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मी सध्या आलो आहे शिंगोणा ह्या गावी आणि माझ्यासोबत आहेत भाऊ. आणि आम्ही आता दोघे जण परतूरला जाणार आहोत आणि परतूरला पूर्ण फेरफटका मारून येणार आहोत, कारण घरात सकाळपासून बसून खूप कंटाळा आला आहे. त्यामुळे भाऊ म्हणले चला जाऊन येऊ. आता आम्ही निघालो परतूरला आणि तिकडे थोडा चाय पाणी फेरफटका मारून परत येऊया. बघा गाईज, गावची बैलगाडी किती सुंदर नजारा आहे बैलगाडीचा. खूप छान वाटतो. खूप छान वाटतं. गावच्या म्हशी आहेत त्या. दूध भरपूर देतात ना. एक म्हस किती देते? 10 लिटर एक म्हस. एवढं दूध देतात ह्या म्हशी. हे किती? 11 लिटर 12 लिटर. बापरे. हा, मधली किती? 11 लिटर. भरपूर देतात मग. चांगले उत्पन्न म्हशीचं. पेट्रोल टाकण्यासाठी थांबलो आता आम्ही. गावचा पेट्रोल पंप आहे. टाकलं भाऊ पेट्रोल? टाकलं? चालायचं? आतमध्ये काढली चालूच होती. गाईज हे परतूर आहे, परतूर सिटी. गाईज बघू शकता, ही आहे हरियाणा स्पेशल भजी जिलेबी सेंटर. इकडे मिळतात गरम गरम भजी जिलेबी. गावचे बघू शकता जिलेबी कशी बनते. काय? हा, आता ही पाकामध्ये टाकली ना, ही जिलेबी आता पाकामध्ये टाकणार. पाकामध्ये टाकून झाली जिलेबी रेडी. काय रेस्टॉरंट, लॉजिंग, हॉटेल विजय.
पावसाचं खूप बाधा झाले वातावरण तयार. वॉटर फाट्या रोड गेला सगळं. गाईज आता आम्ही निघालो घरी. आता परतूरमध्ये फिरलो आम्ही सगळीकडे. आता निघालो घरी. फायनली गाईज आता आम्ही मळ्यामध्ये आलो, भाऊ आणि मी. ते म्हणले चला मळ्यामध्ये आम्ही केळी वगैरे लावले आहेत, सोयाबीन लावली आहे, मोसंबीचे पण झाडं आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासोबत आलो आहे मळ्यामध्ये. आणि खूप छान वातावरण आहे इकडे मळ्यामध्ये. सगळ्या प्रकारचे झाडं वगैरे आहेत, बघून खूप प्रसन्न वाटतं मनाला. बाजूलाच विहीर पण आहे, बघू शकता तुम्ही. विहिरीला पाणी भरपूर आहे ना? हो, भरली पूर्ण पूर्ण पाणी भरले गाईस विहिरीमध्ये. बघू शकता काठोकाठ विहीर भरली आहे. सीताफळ पण आहेत ना?